तर मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आलो आहे वसईला, भुईगाव मंदिर म्हणजे स्वामींचं जे मठ आहे तिथे आलो आहे. तर व्हिडिओ मी डायरेक्ट इकडेच येऊन स्टार्ट केला आहे, कारण का आम्ही आता संध्याकाळचे 5:30ला निघालो होतो घरातून. आम्ही डायरेक्ट रिक्षा करून डायरेक्ट इकडे आलो आहे. आणि तुम्हाला वसईवरून सुद्धा तुम्हाला बस आहेत, तुम्ही रिक्षा करून येऊ शकता. मी बसनी 2 वर्षापूर्वी गेली होती, काहीतरी 25 रुपये तिकीट आहे सिंगल. तर तुम्ही बसनी पण येऊ शकता. आणि आता तुमचं छानपैकी स्वामींचं देखील दर्शन होणार आहे. तर कंटिन्यू शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा. आणि ही आराध्या, राणी आणि विशाल वगैरे आलं आहे, सलोनी मामी वगैरे येतात ती लोक, तर त्यांचंही छान दर्शन होणार आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचंही खूप छान स्वामींचं दर्शन होणार आहे. तर चला आता डायरेक्ट आपण स्वामींना भेटायला जाऊया. तर हे इकडे पार्किंगसाठी आहे, तुम्ही इकडे पार्किंग करू शकता. आणि इथे स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी इथे एंट्री करायला आहे. तर आता इथून आम्ही एंट्री करणार आहोत. आम्ही मामी सलोनीची वाट बघतोय. इकडे विशाल आणि राणी आणि आराध्या असं आम्ही सगळे आलेलो आहोत. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया. काय घ्यायचं? हां, काय घ्यायचं ते? अरे काय घेऊन? अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठ, भुईगाव, वसई. तर आपल्याला इथून आतमध्ये एंट्री करण्यासाठी आहे. एंट्री केलाच की आपल्याला साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये छानपैकी मूर्ती आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवली आहे. तर तुमचंही छान दर्शन होईल. आणि तुम्ही इकडे माझी व्हिडिओ बघून येत असाल तर नक्की या. तर इथे साईबाबांचं वगैरे खूप छान दर्शन झाल्यानंतर आता आपलं स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं होतं आतमध्ये. तर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो. आम्हाला वाटलं पहिलं फोटो वगैरे काढून किंवा व्हिडिओ वगैरे काढून देणार नाहीत, पण असं काही नाही झालं. खूप छान मी व्हिडिओ ह्यासाठी मी काढले की तुमचंही छान दर्शन हो. तर खूप छान व्हिडिओज वगैरे काढले आणि तुमच्याबरोबर शेअर केले, जेणेकरून तुमचाही छान आशीर्वाद तुम्हाला भेटो आणि खरंच मन प्रसन्न होईल. इतकं भारी मंदिर आहे. तर तुम्ही इकडे नक्की जा. आणि त्याचं बोलत ना, आपण जेव्हा आतमध्ये एंट्री केली ना आम्ही जेव्हा स्वामींच्या मठामध्ये, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी येते आणि एक वेगळं फील असतं. म्हणजे आपल्या अंगावरती काटे येतात, असा एक प्रकार असतो. तर खरंच खूप भारी आहे. तर इकडे तुम्ही एकदा नक्की जा असं मला मनापासून वाटतं. आणि बाकी तुमचं स्वामींचं दर्शन झालं की नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. रस्ता थँक्यू. काय घ्यायचं आहे का? तर मंडळी आपलं स्वामींचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि तुमचंही झालं असेल. आणि तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि पुढेही शेअर करा, जेणेकरून तीही लोकं बघतील आणि छान छान देवदर्शन घेतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लवकर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ.